गुड मॉर्निंग देहरादून. यावेळेसचं जे गुड मॉर्निंग आहे ते अगरवाल स्टे होममधून आहे. आत्ता शिफ्ट झालेलं आहे. नगरमधून आल्यापासून जैन धर्मशाळेत होतो. आत्ताची रील बनवण्यामागचं कारण असंच आहे की देहरादूनमध्ये आल्यापासून सगळ्यांनी सांगून झालेलं आहे की बाहेरचं पाणी पिऊ नका, फार तर फिल्टरचं किंवा फिल्टरेट केलेलं किंवा बंद बाटलीमधलं प्या. पण मला त्याच्यावरून एक गोष्ट आठवली, एक किस्सा आठवला. ज्यावेळेस मी सिन्नर सोडत होते, शेवटच्या दिवशी भैरवनाथाच्या मंदिरात गेले होते आणि एक उघडी विहीर होती. हिरवं पाणी दिसलं म्हणून मनात एक शंका आली की पिऊ का नको, कारण ना सगळं सामान शिफ्ट करायचं होतं आणि बाकीच्यांपेक्षा बायकांना सगळ्यात पहिली काळजी असते मी जर आजारी पडली तर घराचं काय, म्हणून मी पिऊ का नको विचार करत होते. वहिनीला विचारलं, पाणी तसं खराब आहे. तर तिथे एक माणूस होता, म्हणला जर मनात आलं असेल तर पिऊ नका, नक्कीच ते तुम्हाला त्रास देणार. पण जर तुमच्या मनात न येता तुम्ही श्रद्धेनं चांगल्या भावनेनं पिला असतात तर तुम्हाला त्याचा बिलकुल त्रास होणार नाही. हीच गोष्ट मी प्रत्येक ठिकाणी लागू करते. ज्यावेळेस पण एखादा अन्नपदार्थ खायचा असतो, वास घेऊन शंका घेण्यापेक्षा मनात काही न आणता खाल्लं तर खरंच पाणी कुठलंही प्या, बाधणार नाही.